नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खूप पसारा न करता अगदी 10 मिनिटात तयार होणारी चमचमीत मसाला वांगी बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये चमचाभर तेल टाकायचे। तेलामध्ये 2 चमचे शेंगदाणे आणि 8 ते 10 खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे। मीडियम आचेवर शेंगदाणे आणि खोबरे आपल्याला 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे। 3 मिनिटांनंतर या शेंगदाणे आणि खोबऱ्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या। आता सर्व मसाले आपल्याला परत 2 ते 3 मिनिटे छान भाजून घ्यायचे। 3 मिनिटांनंतर बघू शकता सगळे मसाले आता छान भाजून झाले। आता भाजलेले मसाले एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर आपल्याला सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सगळे मसाले आता पाणी न टाकता जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता सगळे मसाले आता छान जाडसर ग्राइंड करून घेतले। ग्राइंड केलेले मसाले आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद आणि भाजीच्या आकाराने अर्धा चमचा या ठिकाणी मीठ घेतला आहे। आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळे मसाले हाताने असे एकजीव करून घ्यायचे आहे। सगळे मसाले छान एकजीव झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि तेल या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी झटपट आणि खूप मस्त असा आपला मसाला वांगीचा मसाला आता तयार झाला। तर मसाला वांगी बनवण्यासाठी इथे मी 6 वांगी घेतली आहे आणि बघू शकता एक वांग मी असं 4 भागामध्ये कट करून घेतले आणि कट केल्यानंतर वांगी काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवली होती। तर आता कट केलेली सर्व वांगी पाण्यामधून बाहेर काढलेली आहे आणि या वांग्यामध्ये आता आपल्याला तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। तर कट केलेलं वांग असं हाताने मोकळं करायचं आणि वांग्याच्या मध्ये भरपूर असा आपला तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता सगळ्या वांगीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि जो शिल्लक राहिलेला थोडासा मसाला आहे तो आपण नंतर वापरणार आहे। त्यानंतर कढईमध्ये मी 6 चमचे तेल टाकून गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि त्यानंतर आता या तेलामध्ये आपले मसाला भरलेली वांगी आहेत ती टाकून घ्यायची आहे। आणि वांगी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम आचेवर सतत अशी चमच्याने हलवत ही वांगी आता छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे वांगी छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत मी परतून घेतली। आता या वांग्यामध्ये आपला शिल्लक राहिलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि या वांगी सोबतच आपल्याला हा मसाला आता मिडियम आचेवर मिनिटभर परतून घ्यायचा आहे। मसाला मिनिटभर परतून झाल्यानंतर मसाला वांगी शिजण्यासाठी या भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकायचे। तर थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, कारण कोमट पाण्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। तर इथे मी अर्धा ग्लास इतकं कोमट पाणी टाकून घेतले। भरपूर सुद्धा पाणी या भाजीमध्ये टाकायचं नाही, कारण मसाला वांगीचा रस्सा आहे तो अंगापुरताच असतो। तर भाजी छान मिक्स करायची आणि मिडियम आचेवर या कढईवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी आता झाकण ठेवून द्यायचे आहे। 3 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि चमच्याने भाजी मिक्स करायची। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला मसाला वांगीची साईड बदलून घ्यायची आहे। सगळ्या वांगीची साईड बदलल्यानंतर परत कढईवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि भाजी परत एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपलं मसाला वांग शिजलेलं आहे की नाही ते बघायचंय। तर चमच्यामध्ये वांग घ्यायचं, चमच्याने किंवा चाकूने दाबून बघायचंय। तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं मसाला वांग शिजून तयार झाला आहे। तर या ठिकाणी अगदी झटपट आणि चमचमीत अशी मसाला वांग्याची भाजी तयार झाली आहे। तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेली चमचमीत मसाला वांग्याची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असा भाजीला रंगही आलाय आणि मसाला वांगीची ग्रेव्ही पण खूप मस्त झाली आहे। चवीला तर ही भाजी खूप भन्नाट लागते। अशी मसाला वांगीची भाजी तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवू शकता किंवा डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता।
तर माझ्या पद्धतीने अशी चमचमीत मसाला वांग्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एका छानसा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।